मिनिट काउंट झाल्यानंतर बरोबर 10:17ला या सामन्याचं टाइम काउंटेशन केलं जाईल. दोन्ही टीमचे 12th मॅन या सूचनेकडे लक्ष असू द्या. नियोजित 4 षटकं ही कुठल्या परिस्थितीत 20 मिनिटाच्या आत तुम्हाला टाकून कंप्लीट करायची आहेत. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला तुमचं सहकार्य अपेक्षित असेल. सामना सुरू होतोय. अधिकचा वेळ घेताना लगेचच आता या महत्त्वपूर्ण डावाला सुरुवात करावी. ऑफिशियल सज्ज झालेले आहेत. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला आपण देऊयात. सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अजय फ्रंटलाईन बॉलर, जय बजरंग असोळ्यांची सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल टाकण्याकरता पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतो. सलामीवीर आपण बघत आहोत. तेजसचा फसलेला आहे. वेग चांगला पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. पॉवर प्लेमध्ये ड्रीम अँड आयडियल स्टार्ट आपण बघत आहोत. अजयकडून करण्यात आलेला आहे. गोलंदाजी करत असताना जय बजरंग असोले क्रिकेट संघासाठी पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉलनं षटकाचा शुभारंभ. निर्णायक दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ. लोवर फुलटॉस बॉल ऑफसाईडला टर्न करण्यात आला. मिडविकेट इनफिल्डमध्ये सेट होता. थ्रो जर कलेक्ट केला असता स्ट्रायकर हेंडला विकेट किपरनं तर माघारी यावं लागलं असतं विकासला. पण डेफिनेटली फायनली तो बॅकअप करत असताना स्वतःला स्ट्रायकर हेंडला सुखरूप परतलेला आहे. पोहोचलेला आहे. मिळते एक धाव आणि महत्त्वपूर्ण दुसऱ्या दिवसाची सुरुवात आता गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत विशाल सर सध्या धावफलकावरती करत असताना एक धाव धावफलकावरती. डावाचा शुभारंभ सिंगल धावेच्या सोबतीनं सध्या होत असताना बॅकफुटवर येऊन कट करण्याचा मानस लाईन इथे खराब आहे. ऑफस्टमच्या बाहेर गाईडलाईनला बीट करणारा चेंडू आपण बघितला ज्यावरती एक्स्ट्रा धावेचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायरकडून आलेला आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली पुढे ती 2 आकड्यावरती. 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. महत्त्वपूर्ण स्पर्धेचा असा निर्णायक दुसरा दिवस आपण बघत आहोत. सज्ज झालेली ही शामशेठ झुंजाराव क्रीडा नगरी आणि आज देखील मुरबाड ग्रामीण बेल्टमधून 8 टीम या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्यातील हा पहिला सामना सध्या मैदानावरती सुरू असताना काल बजरंगी बॉयज जयगावचं निर्वाद वर्चस्व आपण पाहिलेलं आहे. पहिल्या दिवसामध्ये ग्रुप ए मधून टेबल टॉप करत असताना त्या संघानं सुपर 5 मध्ये आपली जागा बनवली आहे. खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. सातत्यानं यॉर्क लिंकवरती जास्त फोकस करण्यात आलेला आहे गोलंदाज अजयकडून जे P1 मध्ये गोलंदाजी करतात. चांगली स्ट्रॅटेजी, चांगली रणनीती आणि सध्याच्या स्थितीला त्याला या महत्त्वपूर्ण सामन्यात यश देखील येत असताना निर्धाव चेंडू या षटकातील आपण बघत आहोत. दुसरा आलेला आहे. धावसंख्या सध्या स्थिर. अवघ्या 2 धावा धावफलकावरती. रनवेमध्ये थोडा व्यत्यय आला. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सांगतात इट्स अ डॅट डिलिव्हरी. पॉवर प्लेमध्ये हवा असता स्टार्ट आला नाही. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जय बजरंग कोंडेसागरे टीमचे कॅप्टन अक्षय आणि त्यांच्या युनिटला समोरच्या दिशेनं फोर्स केला. मिस टाइम फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोचला आणि सोपा झेल त्यानं संपादित केलाय. याचबरोबर 2ला पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम जय बजरंग कोंडेसागरे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद माघारी परत आहेत तेजस. दोन वरती सध्या पहिल्या धक्का बसलेल्या. स्ट्रगल सध्या सुरू होतं. त्याच कारणास्तव कॉन्फिडंटली बॅटिंग झाली नाही. सलामीवीर स्वस्तात माघारी परतलेले आपण बघत आहोत. तेजसला एकही धाव त्याला धावफलकावरती स्कोर केली आपण पाहिली नाही. त्याच कारणास्तव बॅटर आता नंदू टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. वी फ्रेममध्ये 2 फिल्डर सेटिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर लॉंग ऑन थोडंसं ऑर्थोडॉक्स वाईड आपण बघत आहोत. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. चांगला फटका. वी शेप मध्ये गॅप मध्ये खेळतायत. पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंदूच्या बॅटमधून हा दमदार चौकार.
बघत आहोत धावफलकावरती. लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर स्ट्रेट बॅटनं, चांगला ऑन ड्राईव्ह आता पेश केला. लॉंग ऑनचा फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचलेले, तोपर्यंत अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. सहजगत्या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या मदतीनं पहिल्या षटकाचा समारोप. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या आपण बघत आहोत एका गडाच्या मोबदल्यात 8. बॅटिंग करत असताना आपण बघत आहोत जय बजरंग कोंडे साखरे या संघ. नाणेफेकीचा कौल पहिल्या सत्रामध्ये जिंकला गेला, तो कप्तान संगनायक अर्थातच अक्षय कडून, ज्यानं बॅटिंगसाठी येणे स्वीकारला. पॉवर प्लेमध्ये स्लो बट स्टेडी स्टार्ट सध्या आपण बघत आहोत. मात्र येणाऱ्या 4 षटकात आता धावफलकाला गतिवेग द्यावा लागेल. जास्त वेळ घेता लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ जय बजरंग असोले. टीम ऑर्डर लगेचच बंद करा. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. बरोबर 10-18ला पहिला बॉल पडला. 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायचे आहेत. या महत्त्वपूर्ण सूचनेकडे लक्ष सुद्धा. आणि यानंतर होणारा जो सामना आहे महत्त्वपूर्ण पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅचच्या दरम्यान 2 टीम आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. मोऱ्या 11 पाडाळे आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण. जसं पहिलं सत्र संपेल दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. या महत्त्वपूर्ण सूचनेकडे लक्ष सुद्धा. बुधाजी येतात गोलंदाजीसाठी. महत्त्वपूर्ण डावाचं षटक दुसरं सध्या सुरू होत असताना सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर डीपमध्ये आपण बघत आहोत. ऑनसाईडला मिड विकेट, स्टेटिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ थोडा वाडिश उभा करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये कव्हर पॉईंट, त्या सोबतीनं शॉट थर्ड मॅन. गली पॉईंटला देखील आता एक फिल्डर सेट करण्यात आला. शॉट फाईन लेग अगदी विकेटच्या बाजूला बॅकअप करण्यासाठी आपण बघत आहोत. विकेट किपरच्या समेत सेट करण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण दुसरं षटक बुधादीचं. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत विकासला. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर शफल अक्रॉस झाले, त्यानंतर ऑन साईडला टर्न करण्यात आला. गॅप मोठा आहे. धावसंख्येचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. वाडिश काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून सीमा पार चौकार. सुरुवात दमदार झालेली महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकात चौकारानं धावफलकाला चालना देण्याचा प्रयत्न सध्या आपण बघत आहोत. त्या ठिकाणी बॅटर विकासकडून 4च्या मदतीनं धावसंख्या मार्ग शोधून आपल्याला पाहायला मिळेल. ती एका गडाच्या मोबदल्यात 12 धावा. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. वर्ल्ड जास्त घेत्या लक्ष सुद्या. फिल्डिंग करणारे संघ जय बजरंग असोळे. बरोबर 10-18ला पहिला बॉल पडला. 10:38 पर्यंत 4 षटकं जर तुम्ही टाकली नाहीत तर डेफिनेटली अंतिम षटकात तुम्हाला एक प्लेअर इनफिल्डमध्ये सेट करावं लागेल. सातत्याने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लोवर फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. अलॉंग टू द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. एक सिंगल पूर्ण झाली. सेकंडचा कॉल. फिल्डरवरती दबाव टाकला आणि त्याचा फायदा सध्या मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे 30-14 या आकडावरती. खास करून बॅटरसाठी एक सूचना आहे. पॉपिंग क्रीजमधून, रिटर्न क्रीजमधून कोणी धावू नका. खेळपट्टीच्या बाहेरून तुम्हाला स्पेशली सेकंड रनसाठी त्या ठिकाणी रनिंग करणं गरजेचं राहील. फर्स्ट ऑफ ऑल पंच तुम्हाला ती वॉर्निंग देतील आणि तदनंतर डायरेक्टली पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. या सूचनेकडे बॅटरचं देखील लक्ष असणं गरजेचं राहील. फुलरली ड्राईव्ह केला समोर, मिडॉनला बीट करत असताना बॉल मागे. चांगला हँड आय कोऑर्डिनेशन. लॉंग ऑफचे फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचलेले आहेत लॉंग ऑनच्या दरम्यान. जोपर्यंत उचलून फेक होईल सहजरित्या दुसऱ्यांदा आपण बघत आहोत. त्या ठिकाणी या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या षटकात वेग थोडासा कमी होता, मात्र आता जसजसा दोन्ही बॅटर फॉर्ममध्ये आलेले आहेत, चांगल्या टचमध्ये आलेले आहेत, धावसंख्या देखील वेगानं तुम्हाला पुढे मार्ग शोधताना पाहायला मिळते. 2च्या मदतीनं स्कोर आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग झालं नाही, मिडलिंग झालं नाही. इम्पॅक्ट आपण पाहिला शोल्डर हाईटवरती, त्याच कारणासह बॉल थोडा डॅबड देखील झाला. लेग बायचा सिग्नल ऑन फील्ड अंपायर प्रवीण विशे सरांकडून. अतिरिक्त एका धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे 30-17 या आकडावर. 17 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू सेकंड. पॉवर प्लेची अजूनही बाकी. नंदूला आपण बघत आहोत सलामीसाठी सध्या स्ट्रायकर एंडला. मिस टाइम. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, अक्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. राऊंड विकेट नॅचरल आउट स्क्विंडर आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं जो कोन बनवला तो फलंदाजाला प्रश्न विचारत असताना सरळ आता पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती.
धावसंख्या स्थिर 17. शेवटचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेसमेंट, कव्हरच्या फिल्डरला चेस आउटफील्ड फास्ट, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. फायनली बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्ग सोडताना. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाची एका गडाच्या मोबदल्यात 21. 21 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. महत्वपूर्ण 2 षटकं संपलेली आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल. विनोदजी बडेराव आपले लाडके अतिथी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण अक्षयजी शेळके यांच्या शुभ हस्ते संपूर्ण करत आहोत. अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या समृद्ध कृपा चषकाच्या वतीनं आपण साकारत आहोत, सन्मानित करत आहोत. विनोदजी बडेराव यांना अक्षयजी शेळके यांच्या शुभ हस्ते मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ. पुष्प म्हणजे प्रसन्नता. अशीच प्रकारची प्रसन्नता सदाभार तुमच्या आयुष्यात चिरंतन राहो, हाच मानस या ठिकाणी आपण व्यक्त करूयात. सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. टेनक्रिके वाहिड्याच्या वतीनं सकाळच्या मनमोहक वातावरणात जो प्रेक्षक वर्ग चाहता टेनिस क्रिकेटचा आमच्यासमोर जॉईन झालेला त्या सर्वांचं वेलकम. षटक तिसरं सुरू झालंय. अजय बॉलिंग मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये. पहिला बॉल क्रॉस बॅटेड फटका, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. एक सिंगल पूर्ण झालेले, सेकंडचा कॉल केला. नॉस्ट्राकरेनला फेक ॲक्युरेट आली, मात्र तरी देखील चपळा आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात आलेली. जोखीम होती ती पत्करली. रिस्क ऑलवेज गिव्ह यू रिवॉर्ड. धोका पत्कराल तर तुम्हाला परतावा मिळेल. या उक्तीप्रमाणे अगदी त्या ठिकाणी 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2च्या सोबतीनं धावासंख्या आपण बघत आहोत सध्या पोचले पुढे ती 23. 23 धावा याचबरोबर धावफलकावरती. महत्वपूर्ण षटक सध्या तिसरं सुरू असताना सेकंड स्पेलमध्ये फ्रंटलाईन बॉलर जय बजरंग असोळेचा आपण बघत आहोत. फुलर लेन ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला बॅकअप आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत 24. 24 या आकड्यावर. कृष्णा केणेसर उपस्थित झालेले आहेत आपले ऑफिशियल. त्यांचं देखील आजच्या या निर्णायक दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत. धावचीची संधी बनली आहे आणि तिचं झालं सोनं. नॉस्ट्राकरेनला बेटर आपण बघत आहोत. ॲक्शनमध्ये नव्हता फलंदाज, त्याच कारणास होतो आता धावचित होताना पाहायला मिळेल. आणि फलंदाज सध्या दुसरा माघारी परततोय. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचा विकास माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः संघनायक, कॅप्टन, स्कीपर, लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका त्या महत्त्वपूर्ण सामन्यात सध्या अदा करण्यासाठी स्वतः संघनायक टीमचं नेतृत्व करत असताना अक्षय 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या आपण बघत आहोत 24. 24 धावा याचबरोबर धावफलकावरती. महत्त्वपूर्ण दुसरा चेंडू ज्यावरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न तो फसला आणि परतावा लगेच सांघिक शुभेच्छा बाबतीत मिळालेला आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. पहिल्याच धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद बेग युअर पार्डन. सुधारित धावफलक आपण बघत आहोत सध्या पोहोचलेला आहे. तर 24 आकड्यावरती 2 धक्के बसलेले आहेत. ऑन स्ट्राईक नंदू आपण बघत आहोत. ऑन साइडला फटका, मिस टायमिंग, झेलची संधी बनली. फिल्डर डाऊन दी बॉल, पोचतायत. हाताचा पिसारा फुलवत असताना पकडला गेला हा सोपा सुंदर झेल आणि मॅच मध्ये संपलाय. बॅटर नंदूचा खेळ. बसतोय धक्का तिसरा जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. हवा तसा वेग धावफलकाला देता आला नाही. सलामीवीर तेजस आणि विकासला नंदू यांच्या बॅटमधून शॉर्ट कॅमिओ आपण पाहिलेला आहे. 10 धाव्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन, 6 बॉलचा सामना करत असताना महत्त्वपूर्ण 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. मात्र सरते शेवटी आता त्याने देखील 7 या मॅच मध्ये सोडलेले आपण बघत आहोत. बॅटिंग करणारे जय बजरंग कोंडे साखरेची. धावसंख्या 24. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेले आहेत. दोन्ही बॅटर फ्रेशर आपण बघत आहोत. अक्षय आणि त्यांच्या समेत रोशनला.
एक सूचना लक्षात घ्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी शार्प कॉल आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. खेळाडू कक्षाच्या समोर जी वॉकलाईन जी प्रवेश रेषा तुम्हाला दिसते तिचा सुयोग्य तो वापर करूनच तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. यानंतर जर तिचा गैरवापर होताना आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आढळलं तर स्ट्रिक्टली पॅनल्टी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाईल. या सूचनेकडे लक्ष असू द्या. सहभागी होणाऱ्या सर्व टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सर्व खेळाडू बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. यष्ट्यांची समांतर उंची या चेंडूची होती ऑफटमच्या बाहेर जो फुलर लेंथवरती पडला तसा हलकासा टॉस झाला आणि त्यानंतर पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॅकअप करण्यात आलेला आहे. फ्रंटलाईन गोलंदाज अजयला दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं का इन्व्हाइट केलेलं आहे. सेकंड स्पिलमध्ये त्याची वर्णी का लावली याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या तो पेश करत असताना लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडेसे वाडे शुभ आहेत. उचलून फेक होईल. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. स्ट्रायकर एंडवरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो अनाठाई राहिला. या मॅचमध्ये धावतीच्या स्वरूपात बसतोय आणखीन एक झटका. टीम जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. संगनायक परततोय माघारी. अक्षयच्या पारीचा अंत. ची माफक धावगती सध्या दाखल आपण बघत आहोत. संगनायक निराशाजनक मुद्रेनं नाराज हताश होऊन सध्या डगआउटच्या दिशेनं परतलेला आपण बघत आहोत. टेन्शन सध्या वाढलेलं या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना पहिल्या डावात कॉलिंग चुकीचं झालं. ज्या पद्धतीनं सलामीवीर तेजस माघारी परतले त्याच पद्धतीनं सध्या अक्षयला देखील धावचीत होताना आपण बघत आहोत. नंदू देखील माघारी परतलेले. डाव पूर्णपणे संकटामध्ये. न्यू बॅटर विराज. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ जय बजरंग असोळे. 10-18ला पहिला बॉल पडलाय. 15 मिनिटाचा बॉल तुम्ही 3 षटकांसाठी घेतला. अजूनही या 34 षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला ओव्हर नंबर 4 त्या ठिकाणी फिनिश करायची आहे. यानंतर होणारा जो सामना आहे शार्प कॉल पहिला आपण करूयात. टॉससाठी नाणेफेकीसाठी मोर्या 11 पाडाळे आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण या दोन्ही टीमच्या संगणकांना सूचना असेल. पहिलं सत्र जसं संपेल मध्यंतरी आपण लगेचच नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा धावसंख्या आपण बघत आहोत 3 षटकांच्या अंती 25-25. निर्णायक 4थं षटक सध्या सुरू झालंय. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. सेहवागला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण 4थं षटक. 3 षटकांमध्ये इकॉनॉमिकल कामगिरी सध्या आपण बघत आहोत करण्यात आलेली आहे. प्रोडक्टिव्ह कामगिरी स्पेशली 2 षटकांच्या स्पेलमध्ये अजयची. त्याचबरोबर बुधाजीनं धावसंख्या 13 जरूर खर्च केली होती मात्र त्याचा इम्पॅक्ट धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला नाही. टोटली कमबॅक करण्यात आलेला आहे. सेकंड स्पेलमध्ये अजयकडून ओव्हर नंबर 4 बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत सेहवागला. पहिला चेंडू पायात होता. ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग करता आलं नाही. बॉलला शॉट थर्डमॅनमध्ये मार्गच होताना पाहायला मिळेल. आउटर एज होती. एक धाव धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत पोचले पुढे 30-26 या आकड्यावर. 26 ऑन बोर्ड. 26 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. महत्त्वपूर्ण पहिलं सत्र निर्णायक पहिल्या डावाचं सध्या सुरू असताना शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटवर आले. ड्राईव्ह करत आहेत. चांगला स्क्वीर ड्राईव्ह. लास्ट मोमेंटला बॅकअप करण्यात आलेला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान. मिळेल ते अवघी एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत पोचले पुढे 27. 27 धावा धावफलकावरती. काल पहिल्या सामन्यामध्ये 62 धावा उभारण्यात आल्या होत्या आणि आज पहिल्या सामन्यात आतापर्यंत 27 वरती मजल मारलेली आहे. स्विच हिट रिव्हर्स अड्डे. विकेट किपर बीट झाला. शॉर्ट थर्ड बॅन देखील बीट. आउटफील्ड फास्ट. लॉंग स्टॉपला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज फ्रॉम बाईट्स. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. डावाला कलाटणी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णायक लकी 4 धावा. सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरी टीमसाठी अक्षय आणि त्यांच्या युनिटसाठी धावा येणं गरजेचं आहे आणि त्या महत्त्वपूर्ण लाभदायक 4 धावा सध्या येताना आपण बघत आहोत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचली आहे. 31 धावा धावफलकावरती.
6व्या विकेटसाठी बॅटिंग करता विराज ऑन स्ट्राईक, त्यांच्या समेत रोशनला आपण बघत आहोत. 31ला 4 गडी बाद झालेले आहेत. 9 चेंडू अजूनही बाकी पहिल्या सत्राचे. ऑन साइडला थांबले, पॉज घेतला, तदनंतर टर्न करण्यात आला. स्कोर लेगला हा दमदार फटका, पॅरलल फटका, सीमारेषेची समांतर फटका, आउट ऑफ द पार्क, युजिट सिक्सर. मदतीनं ही धावसंख्या सध्या आपण बघत आहोत. पुढे वेगानं फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. हँडना कोऑर्डिनेशन जबरदस्त पाहायला मिळालं. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर करण्यात आला. मनगटातली ताकद या फटक्यावरती झोकली होती विराजनं, ज्याचं अधिराज्य सध्या मॅचमध्ये आपण बघत आहोत. मिडल ऑर्डरला सध्या तो डाव सावरत असताना जय बजरंग कोंडेसाखरी क्रिकेट संघाचा. 6 धावसंख्या 31 आणि तदनंतर सुधारित झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ती 37 वरती. बाईचा चौकार, तदनंतर आलेला षटकार आणि त्यानंतर येणारे डीपमध्ये स्क्वेअर लेगला ही एक सिंगल. स्कोर आपण बघत आहोत सध्या 38 या आकड्यावर 38. धावसंख्येला चांगला वेग आलेला आहे. निर्णायक 4थ्या षटकात सेहवागच्या विरोधात सातत्यानं आक्रमण आपण बघत आहोत. 5 बॉलचा स्पेल, त्याचा महत्त्वपूर्ण 5 चेंडूंच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 13 धावा त्यानं टोटली खर्च केलेल्या आहेत. त्यातील बाईचा एक चौकार देखील आहे. ऑन स्ट्राइक रोशन, लास्ट बॉल ऑफ ओव्हर नंबर 4. लो फुलटॉस बॉल ड्राइव्ह केला कव्हर्स मध्ये, फिल्डर थोडेसे दूर आहेत. आउटफील्ड फास्ट गॅप होता आणि तो गॅप भेदण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली, भेदली, दुभागली, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक आपण बघत आहोत. सरते शेवटी 4 ओव्हरच्या अंती पोहोचलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 42-42 या आकड्यावर. बॅटिंग युनिट डीप आहे. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडेसाखरे क्रिकेट संघाचा त्याच कारणास्तव संघनायक अक्षय यांनी कर्णधारानं नाणेफेकीचा कौल जसा जिंकला तसा बॅटिंगसाठी स्वीकारला होता. टॉप ऑर्डर कोलॅप झाली, मात्र मिडल ऑर्डरला विराज आणि रोशनची सफाईदार फलंदाजी सध्या मैदानावरती सुरू आहे. निर्णायक षटकात एक्सपेन्सिव्ह राहिले, महागडे राहिले. सेहवाग 17 धावांची लेलूट त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि टोटली आता धावफलकावरती कमबॅक वापसीचे संकेत दिलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोंडेसाखरे यांना. धावसंख्या 42-42, 4 गडी माघारी परतलेले आहेत. 5 विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी या दोन्ही बॅटरच्या दरम्यान सध्या बिल्डअप होत असताना अंतिम षटक पहिल्या डावाचं निर्णायक षटक बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. परेशला निर्णायक षटक, अंतिम षटक, लास्ट ओव्हर ऑफ फर्स्ट इनिंग. बॉलिंग मार्कवरती परेश फॉरेस्ट कडून आपण बघत आहोत हे षटक. पहिला चेंडू अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईडचा सिग्नल आलेला आहे. गार्ड लाईनला ओलांडून जाणारा चेंडू, त्याच कारणास्तव येणारी ही एक अतिरिक्त धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 43 धावा. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. जय बजरंग कोलठण आणि त्यांना फाईट करेल मोरे 11 पाडाले. सूचनेकडे लक्ष सुद्धा. अधिकचा वेळ जर आपण घ्याल तर डेफिनेटली पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. ऑलरेडी कालच या सूचना आमच्या आयोजन समितीने तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. ऑन साइडला थांबले, पॉज घेतला, तदनंतर पूल करण्यात आला. पूल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड डिलाइटफुल. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर सिक्सर. षटकाराच्या सहाय्याने हे धावसंख्या आपण बघत आहोत पुढे मार्गस्थ झाली होती 49 धावा धावफलकावरती. काय मागच्या 2 षटकांमध्ये धावफलकाला वेग दिलाय, गतिमानता दिली आहे ती या दोनही फलंदाजांनी. स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी त्यांची महत्त्वपूर्ण पहिल्या डावात सध्या छाप सोडत असताना आपण बघत आहोत. विराजच्या सोबतीनं रोशनला 5 चेंडू इंडिव्हिज्युअल 14चं योगदान, विराजचं 4 मध्ये 6चं योगदान रोशनचं. आणि ही भागीदारी, ही पार्टनरशिप सध्या बिल्डअप होताना आपण बघत आहोत. 7 बॉलमध्ये 24 धावेची. सांघिक धावफलक षटकाराच्या मदतीनं 49 या आकड्यावर. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पाहिजे कशा पद्धतीनं फिनिश केलं जाईल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो आता फसलेला आपण बघत आहोत. ऑफस्टोनच्या बाहेर लेंथ बॉल हार्ड लेंथवरून टेक ऑफ घेताना पाहिला, जो पाठीमागे विकेट कीपरकडून बॅकअप करण्यात आलेला आहे. नेदाव चेंडूची सांगता सध्या होत असताना डॉट बॉलची समाप्ती. एक्स्ट्रा पहिल्या बॉलवरती तदनंतर आलेला षटकार आणि सद्यस्थितीला झालेलं कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाज परेशकडून. फुलर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर.
धाव घेण्याचा मानस आणि सरते शेवटी तो प्रयत्न यशस्वी ठरला. एक सिंगल पूर्ण झाले. सेकंडसाठी दोन्ही बॅटर निघालेत. विकेट किपर एंडला आता थ्रो आलाय जरूर आणि तोपर्यंत बॅटर पोहोचला की नाही यासाठी विचारणा स्कुर्ले गंपारकडे केली. पंचांची स्वीकृती आली. फलंदाज धावचीत. धाव बाद. आणखीन एक झटका. लाईन इथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर लव गुडे सरांचा सिग्नल वाईडचा आलेला आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्या एक्स्ट्राच्या सोबतीनं आपण बघत आहोत 51. 51 या आकड्यावर. वेलकम. आपले ऑफिशियल समालोचक कुमारजी बाबरे उपस्थित झालेले आहेत दुसऱ्या दिवसात. ते देखील तुम्हाला सज्ज होताना पाहायला मिळेल. त्यांचं देखील स्वागत आहे समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं. अर्ध्या विकेटवरती हा बॉल जरूर पाहिला. त्यानंतर विकेट किपर बीट, बॅटर बीट, थर्डमॅन आणि फायनलेगचे फिल्डर पाठमोरे बॅकअप केलं जाईल. तोपर्यंत मिळणाऱ्या महत्त्वपूर्ण 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, कॅज्युअल अप्रोच आणि तिसरी धाव देखील आता पूर्ण झालेली आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही ढिलाई द्याल, तुम्ही जर मिस्टेक कराल तर मोबदला तुम्हाला मोजावाच लागेल आणि तेच चित्र या बॉलवरती स्पष्टपणे आपण पाहिलं. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं एकही धाव पूर्ण होणार नाही, त्या ठिकाणी 3 धावा शिताफीनं पूर्ण करण्यात आलेल्या आहे. धावसंख्या 3च्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते 54. 54 धावा धावफलकावरती. महत्त्वपूर्ण पहिल्या डावाचे अजूनही निर्णायक 2 चेंडू अजून बाकी आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्येचा हवा तसा वेग नव्हता, ओघ नव्हता. अवघ्या 27 धावा धावफलकावरती होत्या. मात्र तदनंतर धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावचीची संधी बनली आहे. तिचं झालंय सोनो. नोस्ट्राकर इनला आणखीन एक बॅटर आता रनआउटच्या स्वरूपात माघारी परतेल. जय बजरंग कोंडेसागरे क्रिकेट संघाचा धक्का आपण बघत आहोत त्या ठिकाणी बसलेला आहे. तो 54 वरती 6वा. 1 बॉल बाकी आहे. न्यू बॅटर इमिडिएटली इंटायर कडा मैदानामध्ये. वेलकम. मोरे 11 पाडले क्रिकेट संघाचे संघनायक राजेशजी खंडागले, त्याचबरोबर बशीर शेख आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झाला. समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. धावा 54. आणखीन एक सांघिक यश मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीम जय बजरंग असोळे क्रिकेट संघाला. स्पीडअप करणं गरजेचं राहील कारण आज एक एक्स्ट्रा सामना देखील आपण कव्हर करणार आहोत. लक्ष सुद्धा. अंतिम चेंडू बाकी आहे. निर्णायक पहिल्या डावाचा, पहिल्या सत्राचा. शेवटचा बॉल, त्यावरती मिस टाइम फटका. झेलची संधी बनेल का? स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परेश. स्वीपर कव्हरला बॅकअप करण्यात आलेले. थ्रो थोडा खराब आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, त्यात आलं यश. तिसऱ्या फलंदाजाच्या षटकात धावचीत परतलाय जरूर, मात्र धावसंख्येवरती आता आपल्याला कटाक्ष टाकावा लागेल. एकंदरीत या डावात 56 अब तक 56 धावा उभारल्या गेल्या आणि 57 धावेचं टोटल सध्या सेट झाले. सेकंड इनिंगमध्ये टीम जय बजरंग असोळ्याच्या समोर. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण दुसरा सामना. दोन्ही संघांच्या संघाकडे मी विनंती करेल टॉससाठी आपण लगेचच टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. मोरे 11 पाडाले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण अशी लढत यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. पहिल्या फेरीची दुसरी. जय बजरंग कोलठणचे कॅप्टन उपस्थित व्हा लगेचच. मोरे 11 पाडालेचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चला टॉस साठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा कॅप्टन. हॅलो हॅलो चेक.
चला कॅप्टन या दोन्ही टीमचे टॉससाठी. चला स्पीडअप करा आणि सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करा प्लीज. क्विक रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज विनंती असेल. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे. तर चला क्विक सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे प्लीज. रिक्वेस्ट करतो, आजच्या दिवसामध्ये अजून एक सामना, एक्स्ट्रा सामना आपल्याला कव्हर करायचे, तर विनंती असेल तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. श्री समर्थ कृपा चषक 2024 चा हा दैदित्यमान 16 आपण एन्जॉय करत आहोत. आजचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना रंगतोय. तो म्हणजेच एका साईडला असेल जय बजरंग कोंडेसाखरे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते तो म्हणजेच जय बजरंग असोळे संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच मात्र आपण पाहतो, एन्जॉय करता 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि नक्कीच प्रथमतः फलंदाजी करताना ते म्हणजे जय बजरंग कोंडेसाखरे या टीमने 56 धावा इथे काढल्या गेल्या आणि 57 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. 30 बॉल 57 धावांची आवश्यकता जी मात्र मॅच जिंकण्यासाठी असेल जय बजरंग असोले या संघाला. आणि पाहावं लागेल, एकाला रोखावं लागेल, एकाला मात्र चेस करावे लागतील. 2 संघांच्या दरम्यान ही झुंज इथे मात्र आपण पाहतोय आणि चांगल्या प्रकारची मॅच सुद्धा पाहतोय. भव्य दिव्य आयोजन सुद्धा आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आज दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील चांगलं नियोजन आणि एकदम शिस्तप्रिय हा खेळ आपण पाहतोय, ही स्पर्धा पाहतोय. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. विक्रम कौर आणि हर्षल कौर ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आणि प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी तेजस शिंदे. पहिलाच बॉल इथे पाहूया बॅकफुटवर आणि नक्कीच चांगला प्रकारचा फटका इथे सजवला आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात केली आणि स्वागत केले तेजस शिंदेचं. पहिल्या बॉलवर आलाय चौकार. संघाचं श्री गणेशा खातं गोलते 4 या धावेने विक्रम कौरच्या बॅटमधनं पहिला चौकार आपण पाहिला आणि नक्कीच पहिल्या बॉलवर स्वागत केलंय ते मात्र नक्कीच गोलंदाज तेजस शिंदेचं. ऑन द लाईन उजव्या हाताने ओहो बॅकफुटवर जागा बनवायचा प्रयत्न केला होता. नक्कीच गली आणि पॉईंटच्या मधून गॅप सिलेक्शन करायचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. अशा पद्धतीने विचार केला तर नक्कीच हा डॉट बॉल आपण पाहतोय. चांगला बॉल, चांगली लाईन. पहिल्या टप्प्यावर थोडीशी अचूक लाईन मिळाली होती तेजस शिंदेला, पण त्यानंतर पुन्हा एकदा टप्पा शोधायचा प्रयत्न या बॉलवर केलाय. अशा पद्धतीने विचार केला तर पहिल्या बॉल वर चौकार आला, त्यानंतर कमबॅक करायचं काम दर्शन तेजस शिंदे याचं राहिलं. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने, लॉफ्ट खेळलाय आणि पाहूया चेंडू निघून गेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. तिसऱ्या बॉलवर हा चौकार आपण पाहायला मिळाला. त्यानंतर थोडंसं कमबॅक केलं होतं, थोडंसं दबाव टाकायचा प्रयत्न केला होता.
तेजस शिंदेने ते मात्र विक्रम कौरवर, पण कोणताही दबाव इथे मात्र विक्रम कौरने इथे घेतला नाहीये आणि नक्कीच स्टेप आउट खेळताना एक लाजबाब स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळाला आणि नक्कीच एक चौकार, या चौकाराच्या साहाय्याने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता, त्याच पद्धतीने एक मागील बॉलवर एक शॉट सिलेक्शन केला होता, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन करायचा प्रयत्न केला होता, पण आणखीन एक डॉट बॉल, चांगली लाईन गुडलँड स्पॉटमध्ये चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेताना पाहिलं आणि अशा पद्धतीने हा येतोय डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती आपण या ओव्हरमध्ये पाहिली. 2 बॉलवर 2 चौकार आले, त्यानंतर 2 बॉलवर 2 डॉट सुद्धा आपण पाहिले. पुन्हा एकदा स्टेप आउट, पॉईंटच्या डोक्यानं उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक येतोय वाईडिस लोंगापकडनं आणि तोपर्यंत चांगलं कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला गेला आणि अशा पद्धतीने पाहता पाहता 1 रन्स इथे कंप्लीट केली. 2 रन्स अशा कंप्लीट केल्या आणि 2 रनच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय, त्या मात्र 10 या आकड्यावर. स्विजिट खेळायचा प्रयत्न, पाहूया बॅटची कडा घेतले, क्षेत्ररक्षकाकडे संधी होती आणि संधीचं मात्र सोनं केलं नाहीये. झेल केलं धरणीला दान, तोपर्यंत आलेली ही एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकता 11 या आकड्यावर. दबाव या मॅच मध्ये न घेता काही गोलंदाजी तेजस शिंदेची राहिली. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश केलंय आणि नक्कीच सलमान दिलं बॉलला, तोपर्यंत मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. आलेली एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. आतापर्यंत 1 ओव्हर आणि नक्कीच एका बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 बॉल आतापर्यंत टाकले गेले, 7 बॉलमध्ये तब्बल 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चांगली सुरुवात जी म्हणता येईल गोलंदाजी करणार टीमची, कारण की पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं मात्र गरजेचं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्या धावा घेण्यामध्ये थोडं अपयशी ठरला तो संघ बॅटिंग करणारी टीम, तो म्हणजेच असोले संघ. आणि इथे पाहूया आणखीन एक चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बॉलवर देखील एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली. अशा पद्धतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 13 या आकड्यावर. अक्षयचा हा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट केल्याचा होता. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने आणखीन एक धाव वाढते स्कोर कार्डवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 14 या आकड्यावर. कोणती विकेट नाही ही थोडी मनामध्ये सातत्याने भीती असेल ती मात्र गोलंदाजी करणारी टीम जय बजरंग कोंडेसाखरे टीमला, कारण की विकेट नाही आहे. बॉल टाकले जातात, अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा पडली जाते, पण विकेट अजूनही शोधत नाहीये, मिळत नाहीये. शोधायचा प्रयत्न मात्र नक्कीच करतायत. आणखीन एक चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळाला, डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळाला. अक्षय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी करताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. थोडीशी इथे लाईन खराब पाहायला मिळाली. अंपायर सिग्नल मात्र आमच्यापर्यंत पोहोचला व्हाईट बॉलचा आणि टीमच्या खात्यामध्ये एक धाव एक्स्ट्रा ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15 या आकड्यावर. 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय आणि नक्कीच एका अनुषंगाने आपण जर विचार केला तर चांगली सुरुवात म्हणता येईल जी मात्र गोलंदाजी करणार टीमची, कारण की टार्गेट मोठं आहे आणि त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी जर पोचायचं असेल तर नक्कीच एक चांगली
फलंदाजी जी मात्र करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम म्हणजे जय बजरंग असोल या संघाला, आणि तशा प्रकारचे फटके मात्र मारण्यापासून वंचित ठेवायचं काम जे मात्र जय बजरंग कोंडसाखरे टीमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत केलंय. या बॉलवर 2 धावा इथे मात्र जमवण्यामध्ये यश इथे संपादन झालं. सेकंडचा कॉल मात्र दिला होता आणि डेफिनेटली सेकंड धाव इथे कंप्लीट केली. कॉन्फिडन्स आत्मविश्वास भरपूर होता आणि नक्कीच टीमच्या स्कोर कार्डवर धावा पाहतोय 17 या आकड्यावर. ओहो इथे घडलंय काय, बॅटची कडा घेतले आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम असोले संघाला. तर धावसंख्या पाहू शकता 17 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात हर्षल कौरने आपल्या संघाची ते साथ सोडली आणि विक्रम कौर ज्याने मात्र त्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी आपण पाहिली तो अजूनही स्थगित आहे आणि भरपूर अपेक्षा असतील जी मात्र विक्रम कौरवर. आता सध्याच्या घडीला परेश कौर हा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आणि चांगली गोलंदाजी जी मात्र अक्षय मात्र याच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या पद्धतीने मात्र विश्वास संपादन केला होता त्या पद्धतीचं इथे नक्कीच गोलंदाजी सातत्यात आणायचं काम इथे करतोय अक्षय. आत्मविश्वास भरपूर असावा लागतो कारण की जेव्हा जेव्हा कोणताही गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करत असतो तेव्हा आत्मविश्वास मात्र प्रबल असावा लागतो आणि तो विश्वास सध्याच्या घडीला आपण अक्षय या गोलंदाजाकडनं पाहतो. क्रमांक 3चं षटक विराज याच्या हातामध्ये सोपवलंय. तेजस यांनी चांगली गोलंदाजी केली, अक्षयने चांगली गोलंदाजी केली. आता विराज याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि ज्या पद्धतीने या दोघांनी गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये आता विराज करेल का हे सुद्धा पाहिलं जाईल. विक्रम कौर ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि तोच विक्रम कौर आता सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय आणि नक्कीच या खेळाडूवर सध्या आता जिम्मेदारी असेल, अपेक्षा असतील आपल्या गावाच्या आपल्या संघाच्या आणि ती अपेक्षांना इथे सातत्यात आणण्याचं काम विक्रम करेल का. ओव्हर द लाईन पहिलाच बॉल ऑन साईडला इथे पाहूया स्ट्रेट आउट केलाय आणि बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रम कौर याच्या बॅटमधून आलेला मॅक्झिमम षटकार. नक्कीच या विक्रम कौरची आपण चर्चा करत होतो की अपेक्षा भरपूर असतील आणि त्या अपेक्षांना आता सातत्यात आणण्याचं काम सध्याच्या घडीला विक्रम कौर या मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला, एक मॅक्झिमम सिक्सर त्याच्या बॅटमधनं पाहिलं आणि धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. विराज याचं मात्र पहिल्या बॉलवर इथे स्वागत केलंय आणि ज्या पद्धतीने स्वागत केलंय थोडासा दबाव जो मात्र विराज या गोलंदाजावर आता सध्याच्या घडीला इथे दिसून येतोय. स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि नक्कीच आता सध्याच्या घडीला जर आपल्या बॅटने इथे धावं येतात तर असे स्विजिटचा फटका खेळायची आवश्यकता नसताना देखील हा फटका खेळायचा प्रयत्न जो मात्र विक्रम कौरने इथे केला होता पण प्रयत्न थोडासा फसला आणि नक्कीच हा डॉट बॉल जो मात्र विराज या गोलंदाजाकडे च्या खात्यामध्ये ॲड होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, जागा बनवली, थोडासा सन्मान दिलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या म्हणजे 24 या आकड्यावर. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. जसजसे मात्र विराज कौर जो मात्र चेंडू खेळतोय तसं मात्र कुठेतरी टार्गेट इथे कमी करायचा प्रयत्न करतोय आणि वाईट बॉल अंपायर सिग्नल आणि टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 25 या आकड्यावर.
फुलर लेनचा बॉल इथे पाहूया वाईडिस लोंगालला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. सेकंडचा कॉल दिला होता पण आत्मविश्वास इतका नव्हता त्यामुळे एकच धावावर इथे समाधान मानावं लागेल आणि अशा पद्धतीने आणखीन एक धाव इथे ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र नक्कीच 26 या आकड्यावर. आता मात्र विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 14 बॉल आणि 31 धावांची. विराज कोहरला आता मात्र इथे मोठे फटके खेळावे लागतील. गॅप सिलेक्शन केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरकडे आणि तोपर्यंत एक धाव आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 27 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत चांगली फटकेबाजी जी मात्र विक्रम कौर याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. 12 बॉल आणि 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं पाहतोय. त्याच्या सोबतीला परेश कौर गेलाय त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक बॉल आणि एका धाव्यांची खेळी पाहतो. यावेळेस लाऊड अपील केले पंचांकडे यष्टीरक्षकाने आणि नक्कीच पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. चांगलं पंचगिरी जे मात्र सातत्याने गेले 2 दिवस, आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण चांगली पंचगिरी त्यांची पाहतोय. डोळ्यात तेल घालून लक्ष देतात आणि कोणत्याही खेळाडू कोणत्याही गोलंदाजावर कोणत्याही फलंदाजावर इथे अन्याय होऊन देत नाहीये. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आवश्यकता असेल 12 बॉल आणि 30 धावांची. 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला एका विकेटच्या मोबदल्यात. जरी विक्रम कौर ज्याच्या बॅटमधनं चांगली फटकेबाजी येत असली तरीही थोडंसं इथे डोंगर गाठायचे अजूनही, कारण की 12 बॉल 30 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. तर नक्कीच विक्रम कौर आणि प्रसाद कौर या 2 खेळाडूंना आपल्या संघाची जिम्मेदारी घेऊन मोठे फटके मात्र मारावे लागतील. 12 बॉल 30 धावांची आवश्यकता. 15.00च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल जी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला असोली संघाला. तर गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. क्रमांक 2चं षटक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला होता. पुन्हा एकदा विश्वास संपादन केले अक्षय या गोलंदाजावर. 20 शॉट एंडकडनं पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या अवाकाच्या बाहेर बॉल गेला सीमारेषा पलीकडे. मॅक्झिमम M1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि नक्कीच पहिल्या बॉलवर इथे सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली आणि पहिल्या बॉलवर ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ती सुरुवात तर मिळाली. आता आवश्यकता असेल 11 बॉल आणि 24 धावांची. शॉर्ट बॉल इथे पाहूया हुक करायचा प्रयत्न आणि नक्की बॅटची कडा पंचांनी केले बोट आबालाकडे आणि विकेट लागते. गोल्डन विकेट ठरू शकते या मॅचची. विक्रम कौर मात्र इथे परततोय आणि नक्कीच या मॅच मध्ये आनंद सेलिब्रेशन असेल, कारण की विक्रम कौरची विकेट खूप महत्त्वाची होती आणि विक्रम कौरला बाद करण्यामध्ये यश इथे संपादन झाले अक्षयचं.
विकेट लागते दुसरी मैदानामध्ये, ती मात्र असोले संघाला. कौतुक करावं लागलं अक्षयचं, कारण की पहिल्या बॉलवर एक सिक्सर जो मात्र आला होता, त्यानंतर दबाव होता आणि दबावामध्ये मात्र विकेट इथे घ्यायची होती आणि ती विकेट इथे प्राप्त केली. ती मात्र अक्षयने चांगली बॉलिंगच्या पद्धतीने पहिल्या बॉलवर थोडी लाईन मिळाली नव्हती, त्यानंतर नक्कीच टप्पा शोधला, लाईन शोधली आणि विकेट कॅरी केली. इथे पाहूया पुन्हा एकदा लाऊड अपील केले पंचांकडे आणि पाहावं लागेल विकेट. आणखीन एक धक्का लागतोय. तर नक्कीच फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा मात्र इथे शिकार झाला. नक्कीच कॉलिंग थोडं चुकीचं आलं आणि या चुकीच्या कॉलचा आणखीन एक धक्का गमवला बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जय बजरंग असोले या संघाने. आता थोडंसं अतिशय जर परिस्थितीचा जर गांभीर्य घेतलं तर नक्कीच संकटाच्या छायेत उभी असणारी बॅटिंग करणारी टीम म्हणजेच असोले संघ आणि आता संकटावर तुटून पडावा लागेल. अजूनही मात्र जर हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागेल, कारण की इतकंही कठीण नाही आहे आणि तितकं सोपंही नाही आहे. 9 बॉल 24 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. एका साईडला असेल असोले संघ, एका साईडला असेल कोंडे साखरे संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. फुलर लेनचा बॉल इथे पाहूया, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लोंगॉनमध्ये क्षेत्रशक्ती ते उपस्थित आहे आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकता, त्या म्हणजेच 34 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता आवश्यकता असेल 8 बॉल 23 धावांची या मॅचमध्ये. मात्र इथे जिंकून द्यावा लागेल ते मात्र असोले संघाला. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहतो, एन्जॉय करतो. श्री समर्थ कृपा चषक. ओहो, गॅप सिलेक्शन करायचा वाता होतं आणि नक्कीच घडलंय का या मैदानामध्ये. जर हा झेल असला तर नक्कीच एक चांगला झेल या मॅचमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. ओके, नाही आहे झेल. स्वतः मात्र क्षेत्ररक्षकाने इथे सांगितलंय की हा झेल नाही आहे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, कारण की चांगलं एक प्रामाणिकपणे ज्यांनी मात्र आपली चुकी मान्य केली त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करावे लागतील, कारण की आमचा देखील वेळ मात्र इथे वाचवला गेला. कारण की पंचांकडे सुद्धा प्रश्न होता, त्यामुळे पंचांनी सुद्धा DRSची मागणी केली होती. ओहो, चांगला बॉल, चांगली लाईन आणि नक्कीच अशा पद्धतीने पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 35 या आकड्यावर. स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि विजयासाठी आवश्यकता असेल 6 बॉल 22 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 6 बॉल 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी, ते मात्र जय बजरंग असोले संघाला. आकाश आणि विशाल ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. विजय संपादन करून देईल का? 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. भरपूर वेळेला क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की 6 बॉल 22 धावा या चेस होताना आज मात्र तो चमत्कार पुन्हा एकदा करावा लागेल. नेक्स्ट मॅच असेल मोरिया 11 पाडाले संघ. आपले क्षेत्ररक्षक
घेऊन इथे समालोचन कक्षाच्या समोर यायचे, लगेच रेडी राहायचे प्लीज क्विक. आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा सामना एक कव्हर करायचे, त्यामुळे तुमचं सहकार्य अमूल्य राहील. तर 6 बॉल 22 धावांची आवश्यकता आणि विकास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल इथे पाहूया, उंची जास्त अंतर कमी आणि टिपेल का झेल. आणखीन एक झेल सोडला आणि नक्कीच झेल केला धरणीला दान आणि एक धाव टीमच्या स्कोर कार्डवर ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 36 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात आता आवश्यकता असेल 5 बॉल 21 धावांची. 5 बॉल 21 धावा या मॅच मध्ये मात्र चेस होतील का डिफेंड होते, येणारी 5 बॉल ठरवतील. विकास गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बाहेर बघू निघून जागा बनवायचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि अशा पद्धतीने आणखीन एक चांगला बॉल जो मात्र आपण पाहतोय. आता आवश्यकता असेल 4 बॉल आणि 21 धावांची. जणू काय हा सामना मात्र नक्कीच असोले संघाने इथे सोडून दिलाय, कारण कोणतेही फटके खेळायचा प्रयत्न इथे करत नाहीयेत. 4 बॉल 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओहो, आणखीन एक चांगला डॉट बॉल जो मात्र आपण पाहतोय. आणि आता मात्र या मॅच मध्ये 3 बॉल 21 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे मित्रांनो, हो त्याचं नव्हतं करणार म्हणजे क्रिकेट असतं. आणि यावेळेस पाहूया नो बॉल आणि नक्कीच या बॉलवर एखादा मोठा फटका आला असता तर या मॅच मध्ये आणखीन एक टर्निंग पॉइंट ठरू शकला असता हा बॉल. नो प्लस 1 अशा पद्धतीने 2 एक्स्ट्रा धावा ऍड होतात टीमच्या स्कोर कार्डवर. धावा आपण पाहतोय 38 या आकड्यावर. 3 बॉल 19 धावांची आवश्यकता. ओहो, सरळ बॅटने प्रहार केलाय. कॉटन बॉलची संधी होती पण फ्री हिट होता. आणि आता 2 बॉल 19 धावा. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तिथे उपस्थित आहे आणि चांगल्या पद्धतीने इथे झेल कलेक्ट केला आणि विकेटचं पतन धक्का लागतोय. आणखीन बॅटिंग करणारी टीम असोले संघाला आणखीन एक बॉलचा खेळ शिल्लक असेल, आणखीन एका बॉलचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो. चांगली स्पर्धा आहे, शिस्तप्रिय स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे चांगले नियोजन आपण पाहतोय. अमोल शिंगोळे, अक्षय शेलके, आणखी म्हणजेच विशाल शिंगोळे आणि चांगली स्पर्धा आपण आज पाहतोय. आणि कोणतेही मात्र इथे गालबोट लागायला नको या स्पर्धेला. एका बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल, तो बॉल तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, औपचारिकता बाकी असेल या सामन्याची. ओहो, शेवटच्या बॉल व अफलातून मॅक्झिमम बॉल दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्रिय स्पर्धा आहे. तर मित्रांनो, सर्वांना विनंती असेल की हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचे. बॅटिंग करणारी टीम विजयी कोणाचाही असो, मात्र हँडशेक मात्र तुम्हाला नक्कीच करावा लागेल कंपल्सरी.